जळगावात विद्यार्थ्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवलाय। मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे यांचा मार्ग विद्यार्थ्यांनी रोखला। पोलीस भरती तयारीच्या मैदानासाठी विद्यार्थी आक्रमक झाले। पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला। दोन्ही मंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली। सोमवारपासून मैदान सरावासाठी खुलं करण्यात येईल असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। आम्हाला पोलीस भरती सैन्य भरती करणारे विद्यार्थी आहेत, त्यांना धावण्यासाठी जळगावमध्ये आज कोणतेही ग्राउंड उपलब्ध नाही। पोलीस आम्हाला ग्राउंडवरती धावू देत नाही, तिथे आमच्यावर लाठीचार्ज होतोय। आम्हाला पोलीस ग्राउंडवरती आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन हे लवकरात लवकर ओपन करून त्याची फी कमीत कमी 200-300 रुपये फी देऊन या सामान्य गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन करून द्यावे ही मागणी मायबाप सरकार आम्ही तुमच्याशी करत आहोत। तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या। राजू मामा पुढे आम्ही तुमचे आव्हान मानतो, फक्त तुम्ही आमची मागणी पूर्ण करा। आम्हाला काहीच नको, आम्ही कोणत्या पक्षाचे नाही साहेब, आम्ही गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी लढतो। आता आम्ही तिथे बोललो मोर्चा काढण्यासाठी सुद्धा पोलिसांनी आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत की इथं विद्यार्थ्यांना पोलीस भरती करणारे सैन्य भरती करणारे विद्यार्थ्यांना धावण्यासाठी कोणतेही ग्राउंड उपलब्ध नाही आणि पोलीस ग्राउंडला पोलीस आम्हाला पळू देत नाही आणि रोडावरती पळू देत नाही। तर गिरीश भाऊ महाजनांकडे आमची एकच मागणी आहे की आजच्या आज आम्हाला पोलीस ग्राउंड ओपन करून द्या। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन हे पण आजच्या आज आम्हाला ओपन करून द्या। ही गिरीश भाऊंना आमची कळकळीची विनंती आहे, ही विनंती भाऊंनी आमची स्वीकारावी। हे बघा, त्याचं जे काम होतं ते जवळपास फायनल टप्प्याला आहे। किरकोळ काम बाकी होतं। आताच राजू मामा त्या गोष्टीबद्दल माझ्याशी चर्चा करत होते आणि आम्ही ठरवलं होतं की 2 दिवसात त्याचं आपण किरकोळ काम संपल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी मोकळं करून देऊ। पण योगायोगाने तरुणांची ही भावना आहे आणि मंत्री म्हणून आमची जबाबदारी आहे, आमदार म्हणून त्यांची जबाबदारी आहे, म्हणून सोमवारी आम्ही त्यांच्याकरता हे जे ग्राउंड आहे ते ओपन करणार आहोत आणि मुलांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे।